नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुमचं भरभरून प्रतिसाद बघून मला एक खूप असं प्रेरणा भेटत आहे आणि तुमच्यासाठी खूप सारं मटेरियल द्यावं किंवा तुमच्यासाठी खूप सारे व्हिडिओ बनवावं असंही वाटत आहे. तर आपण नक्की सोबत राहू तुमची एक्झाम होईपर्यंत आणि चांगल्या चांगल्या प्रकारचं तुम्हाला मटेरियल उपलब्ध करून दिलं जाईल आणि तुमचे जे कमेंट्स येतात किंवा जी मागणी होती त्या सर्व पूर्ण केल्या जातील. नक्कीच जे कोणी व्हिडिओ पाहत आहे त्यांना ह्यावर्षी नक्कीच वर्दी कशी भेटेल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. चला तर मग पाहूया आजचा क्वेश्चन काय आहे ते पहिला. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता उडता येणारा सस्तन प्राणी आहे? तर उडता येणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर तो आहे वटवाघूळ. आणि हे बाकीचे जे आहे चिंपाजी, देवमासा आणि व्हेल हे देखील सस्तन प्राणी आहेत, फक्त हे न उडणारे आहेत, म्हणजेच यांना उडता येत नाही. तर देवमासा हा पाण्यात असतो आणि व्हेल देखील पाण्यात असतो. आणि चिंपाजी हा प्राणी जो आहे तो हा मानवाचे DNA आणि त्याचे DNA जो असतो DNA, तर यांच्यामध्ये खूप साम्य आहे. जवळपास यांच्या DNA मध्ये 98% साम्य आहे, 98%. आणि हा बघा, हा चिंपांजी खूप हुशार देखील असतो आणि हा समाजशील प्राणी असतो. जसं मानव समाजशील असतो त्याच प्रकारे हा चिंपांजी देखील समाजशील प्राणी असतो. तसंच देवमासा हा देखील सस्तन प्राणी आहे आणि व्हेल देखील सस्तन प्राणी आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन काय आहे? तर पुढचा क्वेश्चन आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते. हे कोणते? पहिले राष्ट्रपती. मुलांना तुम्ही व्हिडिओ पाहताना नक्की सोबत नोटबुक ठेवा किंवा काहीतरी पेन नोटबुक ठेवलं तर तुमचा नक्की फायदा होईल. कारण बघा, आता मी प्रत्येक प्रश्न घेत आहे आणि त्याचे 4ही ऑप्शन जे आहे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे. आता बघा इथं, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर ते सरदार वल्लभभाई पटेल होते. हा क्वेश्चन झाला तुमचा. पण तू इथे दुसरा क्वेश्चन पण इथे फ्रेम होतोय. कोणता? तर पहिले राष्ट्रपती कोण होते? तर हे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि तसंच यशवंतराव चव्हाण हे तिसरं ऑप्शन आहे, पण तिथे पण क्वेश्चन फ्रेम होतोय. यशवंतराव चव्हाण कोण होते? हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि बघा 1956 साली मुंबई राज्य जेव्हा होतं, 1956 साली मुंबई राज्य जेव्हा होतं तेव्हा हे तिसरे मुख्यमंत्री होते. आणि त्याच्यानंतर 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि तेव्हा हे यशवंतराव चव्हाण त्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू राहिले. अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन देत आहे ती तुम्हाला ह्याच्यातून भेटेल. त्यामुळे तुम्ही नोटबुक सोबत ठेवलं तर फायदा होईल तुमचाच. आणि बघा, मोरारजी देसाई संदर्भात काय माहिती आहे? तर हे भारताचे चौथे पंतप्रधान होते. कितवे? चौथे पंतप्रधान होते. तसंच ते 1978 सालापासून तर 1979 सालापर्यंत ते गृहमंत्री म्हणून पण राहिलेले, भारताचे गृहमंत्री म्हणून पण राहिले होते. तर बघा तिसरा प्रश्न आहे, इंदिरा गांधी यांनी अंतर्गत आणीबाणी कधी घोषित केली? तर इंदिरा गांधी यांनी अंतर्गत आणीबाणी 1975 साली घोषित केली होती. आता बघा, आणीबाणीचे एकूण 3 प्रकार आहेत. कोणते? 3 प्रकार आहेत. तर पहिला आहे राष्ट्रीय आणीबाणी. ही घटनेच्या 352 कलमानुसार, बघा याचं कलम पण लक्षात ठेवा. जे आणीबाणीचे 3 प्रकार पाहिलेत त्याच्यातला पहिला प्रकार आहे आणि तो घटनेच्या 352 मध्ये आहे. त्याचं नाव आहे राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी. तर दुसरं म्हणजे हे आर्टिकल म्हणजेच कलम 356 मध्ये आहे आणि ती आहे राष्ट्रपती राजवट. हा दुसरा प्रकार झाला, राष्ट्रपती राजवट. हे लिहून घ्या तुम्ही, राष्ट्रपती राजवट हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे आर्टिकल 360 नुसार आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी. तर अशा प्रकारे आणीबाणीचे 3 प्रकार आहेत. 3 वेळा अशा प्रकारे लक्षात ठेवा, 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे. 352 आर्टिकलनुसार 3 वेळा आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली. तर पहिली कधी झाली होती? 1962 साली झाली होती. 1962 साली चीन आणि भारताचं युद्ध झालं होतं तेव्हा पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती. तर दुसरी 1971 साली लागू झाली होती. 71 साली काय झालं होतं? पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं होतं तेव्हा ही दुसरी आणीबाणी लागू झाली होती. आणि तिसरी जी आता आपल्याला क्वेश्चन विचारला आहे तर ही तिसरी आणीबाणी लागू झाली होती, अंतर्गत आणीबाणी. कधी? 1975 साली. अशा प्रकारे 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली. 3 आणीबाणीचे प्रकार आहेत. हे सगळं माहिती लिहून घ्या आणि लक्षात ठेवा, ह्याच्यावर 100% क्वेश्चन येणार आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन काय होता? इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोणत्या ठिकाणी सुरू केली? तर कुठे सुरू केली होती पहिली वखार? तर ती होती सुरतला.
ब ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नंतर 5 नंबरचा क्वेश्चन पहा. लोकसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ओम बिर्ला. बघा आता एक आज कमेंट आली होती करंट अफेअरचे पण क्वेश्चन घेत जा मॅम. तर यस, आपण हे जे क्वेश्चन घेतो ह्याच्यामध्ये सर्व विषयांचे आणि प्लस करंट अफेअरचे पण काही क्वेश्चन असतात. प्रत्येक विषयाचे 1-2 क्वेश्चन, तसेच करंट अफेअरचे पण क्वेश्चन असतात. आता हा बघा 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा आहे करंट अफेअरचा क्वेश्चन, आणि हा 4 नंबरचा आहे तो हिस्ट्रीचा आहे, त्याच्या अगोदरचा हा पॉलिटीचा आहे. अशा प्रत्येक सब्जेक्टनुसार आपण इथे क्वेश्चन घेतो आहे, हे पण तुम्ही पाहून घ्या. नंतरचं बघा आता पुढचं काय, पुढचा क्वेश्चन आहे जागतिक हवामान संस्थेची माहितीनुसार कोणते वर्ष हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2023 हे आत्तापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मित्रशक्ती युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? तर हा आहे भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान हा मित्रशक्ती सराव पार पडला होता. अशाच प्रकारचा पुढचा क्वेश्चन आहे आपला, कोणत्या देशात 2024 फिफा विश्वचषक ही स्पर्धा होणार आहे? तर ही स्पर्धा उझबेकिस्तानमध्ये होणार आहे. हे पण करंटचा क्वेश्चन आहे बघा, करंट. नंतरचा क्वेश्चन बघा काय, ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी आहे. तर हा आहे जिओग्राफीचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन पहा, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर नवीन राज्यपाल म्हणजे सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस. हा देखील करंटचा क्वेश्चन आहे. आणि 11 नंबरचा क्वेश्चन पहा, चेंजिंग इंडिया पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मनमोहन सिंग, हे त्याचे लेखक आहेत. बघा 12 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा आता, भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता? तर भारतातला सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे कन्याकुमारी ते जम्मू तावी, हा सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे. आणि 13 नंबरचा क्वेश्चन पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कोणत्या ठिकाणी घेतली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आळंदी. आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि ती वयाच्या 16व्या वर्षी घेतली होती. पुढचा क्वेश्चन पहा, प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते? तर प्रौढ माणसांच्या शरीरात असतं 5 ते 6 लिटर रक्त. 1 नंबरचंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. आता 15 नंबरचा क्वेश्चन पहा, इस्रोची स्थापना केव्हा झाली? तर इस्रोची स्थापना झाली ती 15 ऑगस्ट 1969 साली इस्रोची स्थापना झाली ती, आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे बंगळुरू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जमुनापारी, म्हणजेच बी ऑप्शन करेक्ट आहे आपलं. पुढचा क्वेश्चन पाहू, ब जीवनसत्वास काय म्हणतात? तर बघा आता इथे थोडं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. इथं स्पेशली आपल्याला विचारलं नाही B1 B2 असं, कारण बी जीवनसत्व जे आहे त्याचे जवळपास 8 प्रकार आहेत. तर ते 8 प्रकार कोणते आहेत ते तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकवर. तर बघा त्याच्यामध्ये B1 आहे, B1 आहे थायमिन. नंतर B2 आहे रायबोफ्लेविन. नंतर बघा B3 आहे नायसिन. हे सगळे बी जीवनसत्वाचे प्रकार आहेत. तर B3 काय आहे नायसिन. नंतर B5, आता तुम्ही म्हणता B4 नाही का, तर B4 नाही, डायरेक्ट B5 आहे. हे त्याचे प्रकार आहेत, त्याच्यामुळे ते काय सिक्वेन्सलीच आहेत असं काही नाही, त्याचे नंबर लक्षात ठेवा. B5 आहे पेंटॉथेनिक ॲसिड. ॲसिडला पुढे. नंतर B6 आहे पायरोडॉक्झिन. नंतर B7 आहे बायोटीन. B9 आहे फॉलिक ॲसिड आणि B12 आहे सायनोकोबॅलेमिन. अशा प्रकारे हे त्याचे प्रकार आहेत. 8 प्रकार आहेत बी जीवनसत्वाचे. तर आपल्याला इथं B1 दिले का B2 हे नाही माहिती, पण आपण B1 जर म्हटलं तर त्याचं ॲन्सर लिहू आपण थायमिन, म्हणून ऑप्शन आपण करेक्ट समजू. तर बघा अशा प्रकारे हे त्याचे प्रकार लक्षात ठेवा, आणि पहिले तरी 3 लक्षात ठेवा, आणि B9 फॉलिक ॲसिड आणि B12 हे 2 लक्षात ठेवा सायनोकोबॅलेमिन.
बघा 18 नंबरचा क्वेश्चन काय, मायक्रोमीटर हे परिमाण कशाच्या मापनासाठी वापरले जाते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पेशीचे आकारमान मोजण्यासाठी मायक्रोमीटर वापरलं जातं. तर समुद्राची खोली कशाद्वारे मोजली जाते? तर ती फॅथमद्वारे मोजली जाते. फॅथमद्वारे समुद्राची खोली मोजली जाते. तर वाऱ्याचा वेग, मग वाऱ्याचा वेग मोजला जातो तर ॲनिमोमीटरमध्ये वाऱ्याचा वेग मोजला जातो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो पेट्रोलची आग विझवण्यासाठी. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. पुढचा क्वेश्चन पहा, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर हे अधिकार भारतीय संसदेला आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. 22 नंबरचा क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणी लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली? तर इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तर यक्षगान हे कर्नाटकचे लोकनृत्य आहे. तर बघा हे जे नृत्य आहे ते तुम्हाला आसाम, मणिपूर, तमिळनाडू यांचे सगळ्यांचे नृत्य दिलेले आहेत. ते पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पहा, तिथे इन डिटेलमध्ये दिलेला आहे. पुढचा क्वेश्चन पहा काय ते, दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर दुधाची शुद्धता जी आहे ती लॅक्टोमीटरमध्ये मोजली जाते. तर लास्ट क्वेश्चन आहे आपला आजचा, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर सार्क संघटनेचे मुख्यालय आहे काठमांडू, म्हणजेच नेपाळमध्ये हे आहे काठमांडू, आणि तिथे याचं मुख्यालय आहे. तर बघा सार्क संघटनेची स्थापना कधी झाली होती? तर ती झाली होती 8 डिसेंबर 1985 साली याची स्थापना झाली होती. आणि सदस्य किती आहेत एकूण? तर सदस्य आहेत 8 सदस्य आहेत 8. आणि सार्क या शब्दाचा लॉंग फॉर्म काय आहे मग? तर सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर अशा प्रकारे ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही लिहून घेतली असेल तुमच्या नोटबुकवर, अशी मी आशा करते किंवा अपेक्षा करते तुमच्याकडून. आणि जी तुम्ही इन्फॉर्मेशन लिहून घेतात किंवा ते रिव्हिजन देताल त्याला, तर ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा तुमच्या एक्झाम हॉलमध्ये होणारच आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या व्हिडिओची अपडेट भेटून जाईल. आणि बघा आपला व्हिडिओ रोज सकाळी 8 वाजता तुम्हाला भेटतो, म्हणजे भेटतोच इफ अँड एनी कंडिशनमध्ये. तुमच्या फ्रेंडला देखील हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.